श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी. हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही तिथी म्हणजेच कार्तिकी एकादशीची ही तिथी 1 नोव्हेंबरला सकाळी 9:11 सुरू होणार आहे आणि 2 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 7:31 एकादशीची तिथीही संपेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर तीच तिथी आपण ग्राह्य धरत असतो. तर जेव्हा सूर्योदय होणार आहे 2 तारखेला तर तेव्हा कार्तिकी एकादशीची तिथी असणार आहे आणि म्हणूनच 2 तारखेला आपल्याला कार्तिकी एकादशीचा उपवास करायचा आहे. वैष्णव संप्रदायातील लोक हे 1 तारखेला शनिवारी 1 नोव्हेंबरला व्रत करणार आहेत आणि जे सांसारिक व्यक्ती आहेत, जे सांसारिक लोक आहेत तर त्या व्यक्ती रविवारी 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचं व्रत हे करणार आहेत. तर 2 नोव्हेंबरला रविवारी आपल्याला कार्तिकी एकादशीचा उपवास करायचा आहे कारण आपण सांसारिक जीवन जगत आहोत आणि म्हणूनच याच दिवशी आपल्याला 2 तारखेला उपवास करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंची पूजासुद्धा याच दिवशी आपल्याला करायची आहे. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असं सुद्धा म्हणतात. देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या सर्व एकादशींमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. देवशयनी एकादशीला श्रीहरी विष्णू हे या सृष्टीचा संपूर्ण कारभार शिवशंकरांकडे सोपवून स्वतः 4 महिन्यांच्या योगनिद्रेमध्ये जात असतात. तर कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू हे पुन्हा 4 महिन्यांच्या योगनिद्रेमधून जागे होऊन कार्तिकी एकादशीला या संपूर्ण सृष्टीचा कारभार पुन्हा आपल्याकडे घेत असतात. कार्तिकी एकादशीलाच श्रीहरी विष्णू हे 4 महिन्यांच्या योगनिद्रेमधून जागे होतात आणि म्हणूनच या एकादशीला देवउठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. कार्तिकी एकादशीनंतर श्रीहरी विष्णू योग निद्रेमधून जागे झाल्यानंतर आणि तुलसी विवाह झाल्यानंतरच आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाहाआधी शुभ कार्यांना सुरुवात होत असते. देवशयनी, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या अत्यंत महत्त्वाच्या एकादशी मानल्या जातात आणि वर्षभरातील इतर एकादशींचं व्रत जरी तुम्ही नाही केलं आणि नुसतंच देवशयनी एकादशी आणि देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीचं व्रत जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये येणाऱ्या संपूर्ण एकादशींचं पुण्यफळ हे मिळत असतं. इतकं महत्त्व हे कार्तिकी एकादशीला आहे आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण कार्तिकी एकादशीचा उपवास करत असतात आणि श्रीहरी विष्णूंची अगदी मनोभावे पूजा सेवा करत असतात. तर या कार्तिकी एकादशीला आपल्याला सर्वांना श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा ही तर करायचीच आहे, उपवास हा तर करायचाच आहे, पण त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहे. कार्तिकी एकादशीला संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपलं भाग्य उघडेल आणि आपलं नशीब बदलेल. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने आपलं दारिद्र्य संपेल. धन धान्य संपत्ती याची आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कमी पडणार नाही. यासाठीच कार्तिकी एकादशीला संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, तुळशीजवळ कोणती महत्त्वपूर्ण ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय लिहायला विसरू नका. आपल्याला प्रत्येकालाच अनेक संकट अडचणी असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट समस्या अडचणी दूर होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. खूप प्रयत्न करूनसुद्धा आपल्या कष्टाला नशिबाची भाग्याची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपण करत असलेल्या प्रामाणिक कष्टांना, मेहनतीला भाग्याची, नशिबाची आणि देवाची साथ मिळावी. आपल्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहेत, जी काही संकटं आहेत, जे काही दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी अशा काही महत्त्वपूर्ण तिथीला काही महत्त्वपूर्ण उपाय करणं अत्यंत लाभदायक ठरत असतं आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीला आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. तुळशीला आपण लक्ष्मी देवीचा दर्जा दिलेला आहे. श्रीहरी विष्णूंची कोणतीच पूजा ही तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नसते आणि कार्तिकी एकादशीची तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी आपण कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही, ती नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तुळशीला सुद्धा आपण लक्ष्मीचंच प्रतीक मानत असतो. तुळस ही अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतंच. अगदी छोटंसं का असेना पण तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ती असलीच पाहिजे. ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येत नाही, तसंच संकटसुद्धा येत नाहीत.
आपल्या घरामध्ये तुळस असल्याने आणि आपण नित्यनियमानं सकाळी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावल्याने आणि तसंच तुळशी मातेची पूजा केल्याने आणि तुळशीला सकाळी नित्यनियमानं दररोज जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते। माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो। घरातील प्रत्येक महिलेने जर सकाळी तुळशीला जल अर्पण केलं तर तुमच्या घराची भरभरून प्रगती होत असते, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं। आणि म्हणून आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रत्येक महिलेने सकाळी तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे। तर इतकं महत्त्व तुळशीच्या या रोपाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीला अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हा आपल्याला करायचा आहे। कार्तिकी एकादशीलाच का, तर तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून कार्तिकी एकादशीला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही कार्तिकी एकादशीला संध्याकाळी 6 वाजेपासून तर जास्तीत जास्त रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतात, पण शक्यतोवर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजता प्रदोष काळामध्ये करण्याचाच प्रयत्न करा, कारण ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त 6 ते 6:30च्या या काळामध्ये करण्याचाच प्रयत्न करा। पण जर ज्यांना या काळामध्ये या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होत नसेल तर त्यांनी रात्री 12पर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत आणि या मातीच्या पणत्या घेताना त्या कुठेही तुटलेल्या नसतील, कुठेही खराब झालेल्या नसतील अशाच मातीच्या पणत्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आताच दिवाळी झालेली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या पणत्या या असतील तर त्याच मातीच्या पणत्या आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत। तर या 5 मातीच्या पणत्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या 5ही मातीच्या पणत्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं तूप नसेल तुमच्याकडे, जर तुमच्याकडे तुम्ही दिवे लावण्यासाठी जे तेल वापरत असाल ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर या दिव्यांमध्ये या मातीच्या पणत्यांमध्ये आपल्याला तूप टाकल्यानंतर कापसाची दुहेरी वात जोडून त्याची एक वात करून ती टाकायची आहे आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला या पणत्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि तिथे ठेवून तुम्हाला त्या प्रज्वलितसुद्धा करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला प्रत्येक पणतीमध्ये 7-7 तांदळाचे अखंड दाणे टाकायचे आहे। प्रत्येक पणतीमध्ये 7-7 दाणे तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर या दिव्यांची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून तुम्हाला पूजासुद्धा करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने या पणत्यांची दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहे, माता लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तसंच माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी, समस्या, संकट दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे आणि माझ्या घरातल्या सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती होऊ दे। मुलांच्या आयुष्यात असलेल्या सर्व समस्या दूर होऊ देत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होऊ दे, त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश दे, असं तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आणि त्यानंतर त्या 5 मातीच्या पणत्यांमधून 2 मातीच्या पणत्या या तुम्हाला तिथून उचलून घ्यायच्या आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला दोन्ही साईडला ही एक पणती ठेवायची आहे आणि ही पणती खाली तशीच जमिनीवर आपल्याला ठेवायची नाही, तर त्याखाली एखाद्या प्लेटचं किंवा तांदळाचं किंवा फुलांचं आसन हे ठेवायचं आहे आणि त्यावरच ही पणती आपल्याला ठेवायची आहे। आणि देवघरासमोर आपण ज्या आता उरलेल्या 3 पणत्या आहेत त्यातील 2 पणत्या आपल्याला तिथे देवघरासमोरच ठेवायच्या आहेत आणि त्यातील एक पणती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीजवळ आपल्याला जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर अखंड अक्षदांचं एक स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला बनवायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला ही मातीची पणती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपले हात जोडून आपण ज्याप्रमाणे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवे प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना केलेली आहे तशीच प्रार्थना आपण माता तुळशीला करायची आहे आणि यानंतर तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा मारता येत नसतील तर तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला कार्तिकी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे। घरातील महिलेला जर मासिक धर्म असेल तर त्या महिलेने हा उपाय आपल्या घरातील इतर व्यक्तींकडून करून घ्यायचा आहे आणि सुतक असेल तुम्हाला तर हा उपाय करता येणार नाही। तर सांगितल्याप्रमाणे असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही कार्तिकी एकादशीला जरूर करा। यामुळे एका रात्रीतून तुमचं भाग्य नक्कीच बदलेल, तुमचं दारिद्र्य संपेल आणि धन धान्य संपत्ती कशाचीही तुम्हाला कमी आयुष्यभर पडणार नाही। आणि हा उपाय मुलं मुली स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतं आणि म्हणून आपल्या घराच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी प्रत्येकाने कार्तिकी एकादशीला हा प्रभावी उपाय जरूर करावा।
आणि आता या छोट्याशा आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।